वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. आज करावयाच्या श्री गणेश पार्थिव श्री गणेश पूजा विधीला सुरुवात करण्यापूर्वी करावयाच्या पूर्वतयारीविषयी आता आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण ज्या नियोजित जागी पार्थिव श्री गणेश मूर्तीची स्थापना करणार आहोत त्या ठिकाणी तांदळाने अशा प्रकारचे स्वस्तिक काढावे, त्यावर हळद कुंकू वाहावे आणि त्या जागी आपली पार्थिव श्री गणेश मूर्ती ठेवून घ्यावी. त्यानंतर जे पूजा साहित्य आपल्याला लागणार आहे ते सर्व मी दाखवतो त्याप्रमाणे काढून ठेवावे. एका ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षता, कालवलेले चंदनगंध किंवा अष्टगंध, अबीर अर्थात बुक्का, शेंदूर आणि एक तुपाचे निरांजन 2 वातीसह तयार करून ठेवावे. त्याचप्रमाणे समई तेल घालून वाती घालून तयार करून ठेवावी आणि लावून घ्यावी. श्री गणेशाला अर्पण करावयाच्या ची फळे श्रीफळासह टोपलीमध्ये भरून ठेवावीत. आपल्याला दुसरा दिवा लावायचा असल्यास तोही तयार करून ठेवावा. मंगल कलशाची तयारी या ठिकाणी करून ठेवलेली आहे. मूर्तीच्या एका बाजूला तांदळाची रास ठेवून त्या तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवावा. त्या तांब्याच्या कलशाला इथं दाखवल्याप्रमाणे 4 कुंकवाची आणि 4 हळदीची बोटं लावावी. त्यानंतर त्या कलशामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त साधारणपणे शुद्ध पाणी घेऊन त्याच्यामध्ये पैसा, सुपारी, गंध, फूल, अक्षता आणि दुर्वांकूर घालून त्याच्यावर आंब्याचा पंचपल्लव ठेवावा. पंचपल्लव म्हणजे आंब्याची 5 पाने आणि त्यावर श्रीफळ ठेवावे. अशा प्रकारे जे पूर्ण पात्र तयार होते त्याला मंगल कलश असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला लागणारे सर्व साहित्य श्री गणपतीसाठी कापसाचे अशा प्रकारचे वस्त्र, त्याला कार्पास वस्त्र असे म्हणतात. साधारणपणे 21 मण्यांचं हे असं एक वस्त्र तयार करून घ्यावे. इतर पूजा साहित्यालाही तुम्हाला वस्त्र अर्पण करायचे असल्यास अशा प्रकारे 5 मण्यांची, प्रत्येकी 5 मण्यांची अशी एक दिव्यासाठी, एक घंटेसाठी, एक शंखासाठी अशा प्रकारचे वस्त्र तयार करून ठेवावीत. त्याचप्रमाणे उदबत्ती, कापूर अशा प्रकारचं सगळं लागणारं साहित्य, देवाला अर्पण करण्यासाठी गूळ खोबरे, त्यानंतर 2 पानांचा विडा, 2 पानं एकावर एक अशा प्रकारे ठेवून त्यावर पैसा, सुपारी आणि आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती खारीक, बदाम, अक्रोड यासारखी सुकी फळे जे आपल्याला ठेवता येतील ती ठेवावीत. त्यानंतर आपल्या समोर एक ताम्हण, तांब्याचे नसल्यास इतर धातूचे घ्या, एक फुलपात्र, त्यामध्ये एक आचमन करण्यासाठी पळी आणि पूजेचं पाणी घेतलेला गडू अथवा तांब्या अशा प्रकारे घेऊन ठेवा. ही सर्व पूर्वतयारी करून ठेवावी. त्याचप्रमाणे एका तपकामध्ये आपल्याला लागणारी विविध फुलं, विविध पत्री, दुर्वांकूर हे सर्व अशा प्रकारे काढून ठेवावे आणि मग पूजा करण्यासाठी सज्ज व्हावे. त्याचप्रमाणे एका फुलपात्रामध्ये दही, दूध, तूप, मध व साखर, पुन्हा एकदा सांगतो, दही, दूध, तूप, मध व साखर असे 5 पदार्थ समप्रमाणात एकत्र करून त्यापासून
पंचामृत तयार करून ठेवावे. हे पंचामृत आपल्याला स्नानाच्या वेळी पंचामृत स्नान करण्यासाठी आवश्यक असते. त्याचप्रमाणे त्यानंतर त्याचा नैवेद्यही दाखवावा लागतो. श्री गणेश चतुर्थी निमित्त करावयाच्या पार्थिव श्री गणपती पूजन विधीला आता आपण सुरुवात करत आहोत. पूजा करण्यापूर्वी पूजकाने घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा, देवघरातील देवांना नमस्कार करावा आणि शुचिर्भूत होऊन स्नान आदी कर्म उरकून धूत वस्त्र अथवा सोवळे नेसून श्री गणेशापुढे नतमस्तक व्हावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. यानंतर पूजकाने कोणाकडून तरी घरातील एका व्यक्तीने किंवा उपस्थित गणेश भक्तांपैकी कोणीतरी पूजकाला मंगलतिलक करावा. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. मंगलतिलकावर थोड्याशा अक्षता लावाव्यात. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. आता पूजेची सुरुवात करायची आहे. सुरुवातीला आचमन करायचं आहे. डाव्या हातातील फुलपात्रातील पाणी पळीने उजव्या हातावर 3 वेळा घेऊन प्यायचे आहे आणि चौथ्या वेळी तामनात सोडायचे आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुन्हा 3 वेळा प्यायचे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्या वेळी तामनात सोडायचं. ओम गोविंदाय नमः. हात जोडायचे. हातात अक्षता घेऊन हात जोडायचे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम आदोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. श्रीमन महागणाधिपतये नमो नमः. इष्टदेवताभ्यो नमो नमः. कुलदेवताभ्यो नमो नमः. स्थानदेवताभ्यो नमो नमः. ग्रामदेवताभ्यो नमो नमः. वास्तुदेवताभ्यो नमो नमः. श्री उमामहेश्वराभ्यां नमो नमः. श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमो नमः. श्री शचीपुरंदराभ्यां नमो नमः. श्री गुरुदेव दत्तभ्यो नमो नमः. श्री गणेश दुर्गा नवग्रहादि दिक्पाल देवताभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपाः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजानना. द्वादशेताम्नि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलम्. एषां हृदिस्थो भगवान् मंगलायतनं हरि. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्ग्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयाम्. एषामिन्दिवरश्याम हृदिस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वराः. सरस्वती प्रणवम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितसिद्धर्थं पूजितो यः सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशा न जनार्दनः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणे द्वितीय परार्धे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्या गोदावर्या दक्षिणतीरे शालिवाहन शके 1947 विश्वावसु संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्या तिथौ
चित्रा दिवस नक्षत्रे शुभयोगे विष्टिकरणे कन्या राशी स्थिते श्रीचंद्रे सिंह राशी स्थिते श्रीसूर्ये मिथुन राशी स्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं गुणविशेषणविशिष्टायाम शुभपुण्यतिथौ. आता माझ्या मागे मी सांगतो तसं म्हणायचंय. मम सहकुटुंबस्य क्षेमस्थिती आयु आरोग्य ऐश्वर्यादी वृद्धी सर्व काम निर्विघ्न सिद्धी पुत्र पौत्र धनधान्य समृद्धी द्वारा प्रतिवार्षिक विहित श्री सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम ध्यान आवाहन आदि षोडशोपचारही पूजाम करिष्ये. हातातील अक्षता ज्या घेतलेल्या आहेत त्या पाण्यासकट ताम्हणामध्ये सोडायच्या आहेत आणि संकल्प करायचा. यानंतर आता आपण पूजा साहित्याची पूजा करणार आहोत. सर्वप्रथम जो वरुण देवतेचा कलश मंगल कलश आपण मांडलेला आहे, या मंगल कलशामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये पैसा, सुपारी, गंधफूल, अक्षता आणि दुर्वांकूर घातलेले आहे. अशा या मंगल कलशाची वरुण देवतेची आपण पूजा करणार आहोत. ओम भूर्भुवस्सुहा. कलशोपरि पूर्ण पात्र स्थापना. कलश देवताय नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासव वस्त्रम समर्पयामि. त्यानंतर पूजेसाठी पाणी घेतलेला जो कलश आहे त्या कलशाला पण बाहेरच्या बाजूने गंध लावायचा आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुम. पूजा साहित्याला कापसाची वस्त्र ही ऐच्छिक आहेत. आपल्याकडे उपलब्ध असतील तर घालावीत. साधारणपणे 5 मण्यांचं एक एक वस्त्र घातलं तरी चालतं. त्यानंतर शंखाची पूजा करायची. शंखाला फक्त गंध आणि सफेद फूल व्हायचं असतं. ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात. सकल पूजार्थे गंधपुष्पम समर्पयामि. त्यानंतर दिव्यांची पूजा करायची. 1 किंवा 2 जे दिवे लावले असतील आपण त्याला गंध, अक्षता, हळद, कुंकू आणि फूल वाहून. दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर्नमोस्तुते दीपदेवतायै नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासव वस्त्रम समर्पयामि. दीपदेवतायै नमः. गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. डाव्या हातामध्ये पळीत पाणी घ्यायचंय. उजव्या हातामध्ये फूल घेऊन फुलांनी ते पाणी पूजा साहित्यावर आणि आजूबाजूला प्रोक्षण करायचंय. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः. यानंतर आता पार्थिव श्री गणेश मूर्तीमध्ये आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे. त्यासाठी मूर्तीच्या हृदयाला हाताने स्पर्श करून ठेवावा आणि ओंकारचा 15 वेळा उच्चार करावा. ओम 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 ओम
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ आगच्छ देवदेवेश तेजोराशि जगत्पते क्रियमाणा मया पूजां गृहाण सुरसोत्तम ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः आवाहयामी. त्यानंतर दुर्वा पंचामृतामध्ये बुडवून त्याद्वारे गणपती बाप्पाचे डोळे उघडायचे आहेत. डोळ्यांना पंचामृत किंवा तुपाने किंचित स्पर्श करायचा आहे. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः नेत्रोन्मीलनम. तो दुर्वांकुर तामणामध्ये टाकून द्यायचा. आता आपण श्री गणेशाची षोडश उपचारे पूजा करणार आहोत. षोडशोपचारे म्हणजे 16 उपचारांद्वारे, ज्यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प अशा 16 उपचारांचा समावेश होतो. काही उपचार हे जलयुक्त अर्थात ओले असल्यामुळे आपली पार्थिव मूर्ती नाजूक आहे, त्यामुळे आपण ओले उपचार करण्यासाठी छोटी धातूची मूर्ती, हे समोरचं तामण स्वच्छ करून त्या समोरच्या तामणामध्ये ती छोटी धातूची मूर्ती काढून घेतलेली आहे. तपशीलवार उपचार आपण या छोट्या मूर्तीवर करणार आहोत आणि पार्थिव मूर्तीवर नाममात्र फुलाने शिंपडून तेच उपचार आपण करणार आहोत. सुरुवातीला 2 वेळा अक्षता व्हायच्या आहेत. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः आवाहनार्थे अक्षतांश्च समर्पयामि. आसनार्थे अक्षतांश्च समर्पयामि. त्यानंतर पळीभर पाणी मूर्तीच्या पायावर घालायचं आहे. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः पाद्यम समर्पयामि. त्यानंतर पळीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात गंधाचं बोट बुडवायचं. अक्षता घ्यायच्या थोड्याशा, फूल घ्यायचं आणि ते पाणी गणपती बाप्पाच्या उजव्या हातावर घालायचं. ओम भूर्भुवस्वाहा महागणपती. उजव्या हाताने अर्घ्यम समर्पयामि. आता 3 पळ्या पाणी उजव्या हातावर घालायचं. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः आचमनीयम समर्पयामि. त्यानंतर आता स्नान या उपचारामध्ये सुरुवातीला आपण पंचामृत स्नान घालण्याची पद्धत आहे. पंचामृत स्नान हे वैकल्पिक आहे. आता या पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, मध आणि साखर अशी 5 द्रव्य एकत्र केलेली आहेत. हे आपण वेगवेगळी घेतली तरी चालतं, परंतु ती वेगवेगळी घेणं हे थोडंसं गैरसोयीचं असल्यामुळे ही पद्धत आहे की दही, दूध, तूप, मध आणि साखर हे अशा प्रकारे एका फुलपात्रामध्ये एकत्र करून आपण घेत असतो, ज्याला आपण पंचामृत असे म्हणतो. आणि मग आता एकदा पंचामृत आणि एकदा शुद्ध पाणी असं आपण 5 वेळा स्नान घालणार आहोत. दोन्ही वेळी पंचामृतासाठी स्वतंत्र पळी आणि पाण्यासाठी स्वतंत्र पळी वापरायची आहे, म्हणजे पंचामृत आणि पाणी एकत्र होणार नाही. फुलपात्र भरून घे पाण्याने. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः पयस्नानं समर्पयामि. पयस्नानानंतेन शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः दधी स्नानं समर्पयामि. दधी स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः घृत स्नानं समर्पयामि. घृत स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः मधु स्नानं समर्पयामि. मधु स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता एकदा फुलाने नाममात्र पंचामृत पार्थिव मूर्तीवर प्रोक्षण करावे किंचित. त्यानंतर शुद्ध जल
किंचित प्रोक्षण करावे. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः. इति पंचामृत स्नानम. पय म्हणजे दूध, दधी म्हणजे दही, घृत म्हणजे तूप, मधु म्हणजे मध आणि शर्करा म्हणजे साखर, अशा 5 द्रव्यांनी आपण श्री गणेशाला अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर आता पंचामृत स्नानानंतर एक छोटीशी पूजा करायची असते आणि त्यानंतर मग पुन्हा अभिषेक स्नान घालायचं आहे. तर तिथे त्याच ठिकाणी गणपतीला गंध लावायचा पहिल्यांदा. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः. गंधम समर्पयामि. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः. अक्षतांश समर्पयामि. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः. पुष्पम समर्पयामि. पायाशिवाय. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः. पुष्पम समर्पयामि. त्यानंतर आता तामनामधील पंचामृत, पाणी, फुलं ही सगळं आपल्याला बाजूला काढून मूर्ती पुन्हा स्वच्छ करून तामनात ठेवायची. एक फूल उचलायचं पहिल्यांदा उजव्या हाताने, त्याचा वास घ्यायचा आणि उत्तर दिशेला ठेवून द्यायचं. उत्तरे निर्माल्य विसृज्यम. आता त्या तामनातली मूर्ती जरा पाण्याने स्वच्छ करून ते पाणी अभिषेकाचं पंचामृताचं पाणी पातेल्यामध्ये काढून घ्या. मूर्ती थोडा वेळ बाजूला ठेवली तरी चालेल, पाटावर ठेवून द्या मूर्तीबद्दल. ते पंचामृताचं पाणी आपण घेतलेल्या एका भांड्यामध्ये काढून घ्या. थोडंसं हाताने ते तामण स्वच्छ करून घ्या. एवढं चालेल. ती आपली छोटी धातूची मूर्ती पुन्हा तामणामध्ये ठेवायची आहे. आणि आता आपल्याला या मूर्तीला अभिषेक स्नान घालायचंय. तत्पूर्वी सुगंधी अत्तर लावून आणि थोडंसं कोमट पाण्याने स्नान घालायचंय. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः. सुगंधाढ्यम नाना परिमल द्रव्यम समर्पयामि. सुगंधी द्रव्य अर्थात अत्तर लावल्यानंतर एका पळीभर पाणी घ्यायचं, ते दिव्यावर धरून थोडंसं कोमट करायचं, खालून पुसून घ्या थोडीशी पळी आणि कोमट पाण्याने थोडंसं स्नान घालायचं. पुरे. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः. उन्मर्दनम मांगलिक स्नानम समर्पयामि. त्यानंतर आता अभिषेकाची धार धरायची आहे किंवा पळी पाणी घालत राहायचं आहे. आणि आपल्याला पण जर अथर्वशीर्ष येत असेल तर आपणही माझ्या मागे म्हटलं तरी चालेल. अभिषेक घालायला सुरुवात करायची पळी. 1 मिनिट शांती मंत्र म्हणायचा आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति वृद्धश्रवाः. स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. शांति शांति शांति. हरिः ओम. नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानुमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि.
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति यो नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः स्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् सैषा गणेश विद्या गणकऋषिः निच्रुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् चतुर्हस्तं पाशम् अंकुशधारिणं रथं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वराः नमो व्रातपतये नम गणपतये नम प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः एतद् अथर्वशीर्षयोधिते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्र धियानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षं शिष्याय न देयं यो यदि मोहाद्यासति स पापिया न भवति सहस्रावर्तनात् यं यं काममदिते तं तमनेन साधयेत् अनेन गणपतिम् अभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्या मनश्रन जपति इत्य अथर्वणाख्यं ब्रह्माद्या वर्ण विद्यात् न बिभेति कदाचिनेति यो दुर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलवाप्नोति यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्या प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद भवति स सर्वविद भवति य एवं वेद इत्युपनिषत् ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनां वधीतमस्तु मां विद्विषावहै ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमार्क्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। आता 3 पळ्या पाणी घालायचं। अमृताभिषेकोस्तु शांती पुष्टी तुष्टिश्चास्तु अमृताभिषेक स्नानं तदनंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि। बस आता आपल्या देवपूजेतल्या नेहमीच्या वस्त्राने देवपुसाच्या वस्त्राने किंवा कोऱ्या वस्त्राने वापरलेले वस्त्र हे देव पुसण्यासाठी वापरू नये। एकतर आपल्या नेहमीच्या देवपूजेतलं देव पुसण्याचं वस्त्र किंवा मग कोरं वस्त्र त्या कोऱ्या वस्त्राने देव पुसावेत। हात पुसण्याचं वस्त्र आणि देव पुसण्याचं वस्त्र हे स्वतंत्र ठेवावं। मूर्ती स्वच्छ पुसून समोरच्या पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून
त्यावर ती मूर्ती स्थापित करावी. अभिषेक स्नान घालून आपण आता मूर्तीला पुन्हा आसनावर प्रतिष्ठित करणार आहोत, म्हणून त्यावेळेस सुप्रतिष्ठित मस्तू असे म्हणावे. सुप्रतिष्ठित मस्तू. मध्यभागी व्यवस्थित मूर्ती ठेवून द्यावी. अभिषेक स्नानानंतर आता पुढील उपचार आपल्याला करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा कापसाचे वस्त्र अथवा प्रत्यक्ष वस्त्र हे मूर्तीला घालावे. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासव वस्त्रं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासव वस्त्रं समर्पयामि. त्यानंतर गणपतीला जानवं घालायचंय. या ठिकाणी आपल्या सोयीसाठी आपण इथे जानवं मूर्तीला घालून ठेवलेलं आहे, त्याला फक्त गंधाचं बोट लावते जानव्याला. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि. असा हात लावून जानवं घातल्यासारखं. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. जानवं हे अशा प्रकारे डाव्या खांद्यावरून उजव्या हाताच्या खाली अशा प्रकारे सोडायचं. उजव्या हाताच्या खालून असं घालायचं जानवं. त्यानंतर गंध लावावे. पार्थिव मूर्तीला नाजूकसे छोटेसे गंध लावून बाकीचे सर्व परिमल द्रव्य हे छोट्या धातूच्या मूर्तीला व्हायचंय. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. अक्षत. त्यानंतर इतर सगळे द्रव्य ते व्हायचं. हळद, कुंकू. ओम भूर्भुवस्वः बुद्धिसिद्धिभ्यां नमः. हरिद्राम कुंकुमम समर्पयामि. श्री गणपती सोबतच रुद्धिसिद्धी आहेत असं गृहीत धरून त्यांना सुद्धा सौभाग्य द्रव्य म्हणून हळद कुंकू व्हावे. त्यानंतर आपल्या जवळ असेल तर ही प्रतिकात्मक करंडा फणी ही सुद्धा अर्पण करावी. रुद्धिसिद्धिभ्यां नमः. सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. यानंतर विविध प्रकारची फुलं, पत्री ही गणपतीला व्हावीत. पायाशी ठेवता आली तर पायाशी ठेवा. ते तसे सगळी एकत्रच पानं आणि फुलं एकत्र वाहिली तरी चालतील. ऋतुकालोद्भव नानाविध पुष्पपत्रं समर्पयामि. ऋतुकाळानुसार ज्या प्रकारची फुलं उपलब्ध असतील, पानं उपलब्ध असतील, ती पानं, फुलं ही देवाला अर्पण करावीत. त्यानंतर दुर्वांचा हार आणि फुलांचा हार देवाला अर्पण करावा. या ठिकाणी आपण आपल्या सोयीसाठी आम्ही आधीच घालून घेतलेला आहे. त्याला हात लावावा. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. पुष्पमालां समर्पयामि. प्रकारची फुलं, पानं यथाशक्ती आपण तयार केलेले हार, मग ते फुलांचा हार असेल, दुर्वांचा हार असेल, ऋतुमान काळानुसार जे आपल्याला उपलब्ध असेल ते प्रकारची पानं, फुलं व्हायची आहेत. केवड्याचं पान आणलं असेल तर केवड्याचं पान, ते सुवासासाठी केवड्याचं पान अर्पण करायचं आहे. आणला असेल तर केवडा वासासाठी गणपती बाप्पाला अर्पण करा. त्यानंतर आता धूप अर्पण करायचं आहे. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. धूप अर्पण करताना डाव्या हाताने घंटा वाजवावी. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. धूपम समर्पयामि. त्यानंतर दिवा वाळावा. दिवा गरम झाला असेल तर ताट घेऊन वाळत तरी चालेल. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. दीपम दर्शयामि.
त्यानंतर आता विविध नैवेद्य दाखवायचे आहेत. त्यापूर्वी फळांचा नैवेद्य, तिथे आपण नारळ आणि इतर 5 प्रकारची फळं ठेवलेली आहेत. त्यावर पळीभर पाणी सोडायचं नारळावर आणि फळांवर. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः ऋतुकालोद्भव नारिकेल फलम नानाविध फलानि समर्पयामि. त्यानंतर वाटीमध्ये गुळ खोबरं ठेवलेलं आहे. त्या गुळ खोबऱ्याच्या वाटीच्या खाली चौकोनी मंडल करायचं. वाटी समोर घ्यायची, तिथे समोर एका कुठंतरी चौकोनी मंडल कर पाण्याने समोरच्या बाजूला. त्यावेळी त्या भोवती 2 वेळा पाणी फिरवायचं. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामि. फळं वाहिल्यानंतर तांबूल दान करायचं आहे. या ठिकाणी 2 पानांचा विडा ठेवलेला आहे. त्याच्यावर पैसा, सुपारी आणि खारीक, बदाम वगैरे जे उपलब्ध असेल सुकी फळे ती त्याच्यावर ठेवलेली आहे. त्याच्यावर एक पळीवर पाणी सोडायचं आहे. ओम भूर्भुवस्सुवः महागणपतये नमः दक्षिणाम तांबूलम समर्पयामि नमस्करोमि. अशा प्रकारे आपली षोडशोपचारे पूजा झालेली आहे. यानंतर आता आपण छोटीशी गणपती बाप्पाची आरती करणार आहोत आणि त्यानंतर मंत्रपुष्प घेणार आहोत. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची जगवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न गवतीत फराती गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा गुणगुणती मुकुरे चरणी घालरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरस्वंद वक्र सुंदर श्रीधरना. दास रामाचा वाटता हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव झाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर् वा पूजा स्मरावा प्रकृत स्वभावात्. करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पूजेचं ताट अक्षता ठेवून त्याच्यावर ठेवा आणि हातात फूल आणि अक्षता घ्यायच्या. उजव्या हातात. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिः सिद्धसादनम्. ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु. कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादात् परार्धात्
पृथिव्यै समुद्रपर्यन्ता या एकरा इति तदप्येषश्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदयिति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् प्रार्थनापूर्वक मंत्रपुष्पं समर्पयामि. मंत्रपुष्प श्री गणेशाच्या पायाशी अर्पण करायचं. पाठीमागे सरकून स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची. यानी कानिचे पापानि जन्मांतर कृतानिचे तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. त्यानंतर एक साष्टांग नमस्कार घालायचा. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. नमस्करोमि. पुरे. यानंतर आता 3 वेळा पुन्हा आचमन करायचं. डाव्या हातात पाणी घेऊन पळी घेऊन उजव्या हाताने पाणी प्यायचं 3 वेळा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. चौथ्या वेळी तांबणा सोडायचा. ओम गोविंदाय नमः. 3 वेळा टाळी वाजवायची. ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमो नमः. उजव्या हातावरून पळीवर पाणी सोडायचं. अनेन श्री महागणपती प्रियंता. अशा प्रकारे आपली पूजा षोडशोपचारे संपन्न झालेली आहे. श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्वांना धनधान्य सुख समृद्धी भरभराटी लाभो आणि श्री गणरायाचे आगमन आपल्यासाठी आनंददायी उत्साही अशा प्रकारचे होवो आणि या गणेश उत्सवाच्या आपणा सर्वांना अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.